बोला. एक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर बस एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर इक्वल्स टू 0. 2hxy प्लस by स्क्वेअर इज इक्वल टू 0. ओके, यामध्ये किती लाईन्स असतात रे? 2 लाईन्स. कुठून पास होतात? ओरिजिन. ऑलवेज ओरिजिन. आणि मला सांगा की कोणती कंडिशन त्याला सॅटिस्फाय करावं लागते इथं? एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन इक्वल ग्रेटर दॅन द 0. टू और इक्वल टू काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे. ठीक आहे. तिथं काय होत होतं की ऑलवेज लाईन ओरिजिन मधून पास होत होत्या. आता आज आपण जो टॉपिक स्टडी करणार आहोत, ओके, तो आहे जनरल सेकंड डिग्री. जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. आता जनरल सेकंड डिग्री म्हणजे काय? इथं लाईन्स तुमच्या कोणत्याही पॉईंटमधून पास होतील. ओके, दिस इज अ जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. सो काय असतं बघा जनरल सेकंड डिग्री इक्वेशन, जे आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. म्हणजे त्या फॉर्ममध्ये आपण कंबाईन इक्वेशन्स लिहित होतो. सो इक्वेशन इज ए एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c is equal to 0. Okay, this is the second degree equation. Ax square plus 2hxy plus by square plus 2gx plus 2fy is equal to 0. It represents pair of lines if त्याने दोन कंडिशन ॲट अ टाइम सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. सो पहिली कंडिशन तीच आहे जी आपली होमोजिनियस इक्वेशनसाठी होती. काय आहे? एच स्क्वेअर मायनस ए बी इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. अँड सेकंड कंडिशन इज ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर किती आला पाहिजे? इथं 0 आला पाहिजे. ओके, ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. आता यामध्ये कसं लक्षात ठेवायचं बघा इक्वेशन आपल्याला बघा कंटिन्युअस सी बी सी डी सारखंच आहे. इथं काय आहे? ए बी सी बरोबर, डी आणि ई नाही आहे. पुढं कोण आहे? एफ जी एच बरोबर. ए बी सी सिक्वेन्समध्ये डी आणि ई नाही. पुढं कोण आहे? एफ जी एच. आणि बघा पुढचे स्क्वेअर ए आणि हा एफ ए एफ स्क्वेअर मायनस बी आणि हा जी बी जी स्क्वेअर आणि सी आणि एच सी एच स्क्वेअर. ओके, यावेळी तुम्हाला हे इक्वेशन काय करायचं आहे? लक्षात ठेवायचं आहे. ओके, इक्वेशन येतं कुठून आहे? सो वी हॅव वन डिटर्मिनंट. डिटर्मिनंट असा आहे इथं आहे ए बी सी. ओके, डी नाही ई नाही. नेक्स्ट आहे एफ. हिअर इज अ एफ, हिअर इज अ जी and here is a h. ओके, दिस डिटर्मिनंट इज इक्वल टू 0. मी बघा कसं दिला डिटर्मिनंट. अगोदर मी डायगोनलचे इलेमेंट दिले ए बी सी. ओके, त्यानंतर मी हे जे इलेमेंट्स लिहिले बघा, अगोदर मी एफ एफ लिहिला इथून कारण सिक्वेन्सली मला जायचं होतं. सो या दोन पोझिशनला मी लिहिला एफ, नेक्स्टच्या पोझिशनला लिहिले मी जी जी आणि लास्टच्या पोझिशन लिहिले मी एच एच. जर हा मॅट्रिक्स असता तर कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स झाला असता रे हा? ज्या वेने मी इलेमेंट्स लिहिलेत बघा त्या डिटर्मिनंटमध्ये. सो सांगा मला. येस, जर हा मॅट्रिक्स असता तर कोणत्या टाईपचा मॅट्रिक्स झाला असता? एनीवन? सिमेट्रिक. सिमेट्रिक मॅट्रिक्स. काय झाला असता? हा सिमेट्रिक मॅट्रिक्स. हां, सिमेट्रिक मॅट्रिक्स झाला असता. कारण हे बघा सिमेट्रिक मॅट्रिक्समध्ये काय असतं? A12 इज इक्वल टू A21. हे बघा ही A12ची पोझिशन आहे एच आणि A21 आहे का दोन्ही सारखे? यस. नेक्स्ट A13 इज इक्वल टू A31. ही जी A13ची पोझिशन आहे आणि त्याचा जी A31 आहे. सेम आहेत बरोबर. आणि लास्ट काय असतं? A23 इज इक्वल टू A32. एफ एफ बघा A23 इज इक्वल टू काय? A32 आहे. कळतं आहे? सो हा सिमेट्रिक मॅट्रिक्स झाला असता. सो डिटर्मिनंट लक्षात ठेवायला खूप इझी आहे, जास्त टिपिकल नाही. आणि याला लक्षात ठेवावंच लागणार आहे तुम्हाला कारण याच्यावरूनच आपण पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट काढणार आहे. ओके, सो हे झालं बघा इक्वेशन. एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. आणि दोन इम्पॉर्टंट कंडिशन टू रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स. एच स्क्वेअर मायनस ए बी ग्रेटर दॅन इक्वल टू 0 आणि ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू काय आला पाहिजे?
झिरो आला पाहिजे. ओके, बाकी याचे रिमार्क पॉईंट जे आहेत बघा ते होमोजिनियस इक्वेशनचे होते, तेच सगळे रिमार्क्स पॉईंट आहेत. ओके, चला आपण तिची रिव्हिजन पण होऊन जाईल. सो सांगा वन बाय वन. एच स्क्वेअर मायनस ए बी हा जर ग्रेटर दॅन झिरो असेल तर लाईन्स कशा रे? Distinct. करेक्ट, डिस्टिंक्ट. Then lines are distinct. Second, if h square minus ab is equal to 0, सांगा, then lines are Coincident or parallel. coincident or parallel. Parallel. Correct. Number 3, if h square minus ab is less than 0, then lines are It does not represent lines. बरोबर. Then lines does not represent pair of lines किंवा it does not represent equation of pair of lines असं लिहितो मी याला. Then it does not represent pair of lines. ठीक आहे. आणि नंबर 4, a plus b is equal to 0. If a plus b is equal to 0, सांगा, then lines are Perpendicular. correct. Then lines are perpendicular. Good. ओके. आणि आणखीन एक याच्यामध्ये इम्पॉर्टंट रिमार्क हा लक्षात ठेवा अँगलचा. सांगा रे, टॅन थिटा ॲक्युरेट अँगल बिटवीन द इंटरसेक्टिंग लाईन्स काय फॉर्म्युला आहे? 2 under root h square minus ab upon a plus b. अपॉन A plus b. गुड, हे झाला फॉर्म्युला. आता आपल्याला लिहायचं आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, वरचे सगळे रिमार्क तुम्ही ऑलरेडी होमोजिनियस मध्ये स्टडी केलेले आहेत बघा. दिस इज अ इम्पॉर्टंट. ओके, याला तुम्हाला लक्षात ठेवावं लागणार आहे. पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता पॉईंट ऑफ इंटरसेक्शन आपल्याला हा जो फॉर्म्युला आहे, ओके, हा फॉर्म्युला आपल्याला याच्यामध्ये हा फॉर्म्युला आपल्याला तयार करायचा आहे वरच्या डिटर्मिनंटवरून. आता कसा तयार होईल बघा, त्यासाठी मी थोडंसं तुम्हाला 11वीमध्ये घेऊन जातो. 11वीमध्ये पण आपण डिटर्मिनंट एक चॅप्टर स्टडी केला होता. त्यामध्ये त्याच्या ॲप्लिकेशनमध्ये आपण एक ॲप्लिकेशन स्टडी केलं होतं एरिया ऑफ ट्रायंगलचं. समजा हा एक ट्रायंगल आहे, थोडंसं पाठीमागं, कारण तो फॉर्म्युला येतो कसा हे तुम्हाला समजायला पाहिजे. समजा की तुम्हाला एचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत x1 y1, बीचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत x2 y2 आणि सीचे कॉर्डिनेट्स दिलेले आहेत x3 y3. आणि तुम्हाला ह्या ट्रायंगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. सो एरिया ऑफ ट्रायंगल ABC कसा फाइंड आउट करायचा? विथ द हेल्प ऑफ डिटर्मिनंट. काय फॉर्म्युला असतो तो? 1/2. येस, पहिला पॉईंट काय लिहू मी इतर पहिल्या रो मध्ये काय लिहू? x1 y1 आणि हां 3/1. गुड, इथं 1 लिहावं लागेल. सेकंड x2 y2 1 आणि इथं x3 y3 1. आणि आपण ट्रायंगल कन्सिडर केला होता बघा 2 डायमेन्शन मध्ये. मग 2 डायमेन्शन मध्ये जर असेल तर इथं पॉईंट्स आले माझे x1 y1 आणि झेड कोऑर्डिनेट आपण काय घेतला तिघांचाही 1 1 1 घेतलेला आहे. बरोबर. म्हणजे इथून काय समजतं आपल्याला की डिटर्मिनंटमध्ये जो फर्स्ट कॉलम आहे, ओके, फर्स्ट कॉलम तो कोणत्या कोऑर्डिनेटला रिप्रेझेंट करतोय? तर एक्स कोऑर्डिनेटला. सेकंड वाय कोऑर्डिनेटला आणि थर्ड झेड कोऑर्डिनेटला तो रिप्रेझेंट करतोय. ओके, 1 1 1 म्हणजे ते कॉन्स्टंट आलेलं आहे. आता इथं झेड नाही ना आपल्याकडं. सो सिमिलरली आपल्याला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचा तर 2 लाईनचा, म्हणजेच मला एक्स आणि वाय फाइंड आउट करायचा आहे यांचा, एक्स आणि वाय. आता फॉर्म्युला तयार कसं होतो बघा व्यवस्थित. एकच मिनिट. चला, इथं मी तो डिटर्मिनंट लिहितो. कसा लिहायचा आहे तुम्हाला आता माहिती आहे बघा. ABC डायगोनली. इथं काय लिहिलं सांगा? F इथं G इथं H इज इक्वल टू 0. ओके, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करण्यासाठी इथं वापरायचा आहे आपल्याला रो नंबर 3. काय वापरायचं आहे? रो नंबर 3 साठी मला कॅल्क्युलेशन करायचे. मग आपल्याला डिटर्मिनंट कसं कॅल्क्युलेट होतं हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. बरोबर. अगोदर कॅल्क्युलेशन माझे होणार जी साठी. सर जी साठी जर कॅल्क्युलेशन जर होणार असतील तर जीचा कॉलम जीचा रो स्किप करा. जीचा कॉलम जीचा रो जर मी स्किप केला, पॉईंट ऑफ इंटरसेक्शन
तर काय येईल रे सांगा. जी साठी मी कॅल्क्युलेशन H करतोय म्हणजे मी G एक्स साठी कॅल्क्युलेशन करतोय बरं का रे. एक्स साठी कोणासाठी कॅल्क्युलेशन करतोय मी, एक्स कोऑर्डिनेट साठी. कारण इथं दिलंय बघा, पहिला कॉलम रिप्रेझेंट करतो एक्स ला. ठीक आहे जी. हा सांगा. जी चा कॉलम, जी चा रो स्किप केला, काय राहिलं रे इथं, एच जी बी H एफ. G बरोबर H आहे. हा मग यांचा डिटर्मिनंट क्रॉस मल्टिप्लिकेशन ने काय येईल, F minus BG. एच एफ मायनस बी जी डिवायडेड बाय. आता याला डिवाइड कशाने करायचं आहे, कारण आपल्याला कॉन्स्टंटनी करावं लागतं. ठीक आहे, एक व्हॅल्यू. मग त्यासाठी इथं असणार आहे थर्ड कॉलम. कारण इथं बघा, थर्ड कॉलम रिप्रेझेंट करतो झेड ॲक्सिसला. आपल्याकडे झेड ॲक्सिस नाही, इथं आपण 2 डायमेन्शनमध्येच बघतोय. ओके, मग आपण काय करणार, याला थर्ड जो आपला हे आहे कॉलम, याच्यामध्ये इलिमेंट होतोय बघा सी, कारण आपण रो चॉईस केलेली आहे थर्ड. आता मी जर सीचा कॉलम, सीचा रो जर स्किप केला तर कोणते इलिमेंट्स बाकी राहतील रे. AB minus H square. करेक्ट, ए एच एच बी, म्हणजे यांचं काय होईल, क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती ए बी मायनस एच स्क्वेअर. हा झाला तुमचा एक्स कॉर्डिनेट. आता मला वाय कॉर्डिनेट कॅल्क्युलेट करायचं आहे. सो वाय कॉर्डिनेट कॅल्क्युलेट करण्यासाठी मला कोणता इलिमेंट बघावं लागेल रे. आता एक्स कॉर्डिनेटसाठी मी जी साठी कॅल्क्युलेशन केले थोडक्यात. तर वाय कॉर्डिनेटसाठी मला कोणासाठी कॅल्क्युलेशन करावं लागतील, कोणत्या इलिमेंटसाठी. करेक्ट, एफ साठी. H. बरोबर. मग आता एफचा कॉलम, एफचा रो स्किप होईल. बरोबर आहे. एफचा कॉलम, एफचा रो जर स्किप झाला तर कोणते इलिमेंट्स बाकी राहिले, ए जी एच एफ. त्यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावरती काय येईल बोला, AF minus HG. ए एफ HG. मायनस एच जी. एच जी लिहा किंवा जी एच लिहा, काही पण ठीक आहे. ए एफ मायनस एच जी. पण ज्यावेळेस मी मिडल डिटर्मिनंटमध्ये मिडल टर्मला मी ज्यावेळेस डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो, त्यावेळेस त्याला साईन कोणता असतं रे, Minus. मायनस. पहिला प्लस असतो, दुसरा मायनस, तिसरा परत प्लस, मग मायनस. याला जर मी, कारण आता मिडल टर्म आहे ना ही तुमची, मला याला मायनसनी मल्टिप्लाय करावं लागेल. मायनसनी मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, जो मायनस आहे तो झाला प्लस, जो प्लस आहे तो झाला मायनस. म्हणजे काय आला हा, एच जी मायनस ए एफ. करेक्ट. सो आपला वाय कोऑर्डिनेट होईल एच जी मायनस, समजलं कसं आलं हे, AF. एच जी मायनस ए एफ, आणि डिनॉमिनेटरला सेम ए बी मायनस एच स्क्वेअर, जो एक्सला होता तोच. सो दिस इज अ पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ओके, फॉर्म्युला लक्षात ठेवण्यासाठी त्याची ही मेथड लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला आला कसा, कारण डायरेक्ट लक्षात राहणार नाही आहे. डिनॉमिनेटर लक्षात राहील बघा, हे सोपा, ए बी मायनस एच स्क्वेअर आहे, पण वरती एच एफ बी जी, बी जी एच एफ. ठीक आहे ना, से थोडंसं कन्फ्युजिंग आहे. सो कसं लक्षात ठेवायचं आहे, अगोदर तो डिटर्मिनंट डायरेक्टली सिमेट्रिक फॉर्ममध्ये, सो व्हेरी इझी. ओके, आणि मग एक्ससाठी कॅल्क्युलेशन करण्यासाठी तुम्हाला जी साठी कॅल्क्युलेशन करायचे इथं, म्हणजे पहिल्या कॉलमसाठी, आणि वाय साठी करण्यासाठी सेकंड इलेमेंट म्हणजे एफ साठी कॅल्क्युलेशन करायचे. आणि ते कॅल्क्युलेशन करताना गोष्ट लक्षात ठेवा, आपण मिडल टर्मसाठी ज्यावेळेस डिटर्मिनंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो त्यावेळेस साईन असणार आहे आपलं मायनस. ठीक आहे, मायनस असेल ब्रॅकेटच्या बाहेर, मायनस आतमध्ये गेल्यावरती मायनसचा प्लस होईल, प्लसचं मायनस होतील. ओके, सो दिस इज ऑल द थेरी रिगार्डिंग फॉर जनरल सेकंड डिग्री इक्वेशन. सो आता स्टार्ट करूया प्रॉब्लेम्स. समजलं हे. ओके, चलो लेते हैं फर्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन असा आहे, शो दॅट द इक्वेशन, क्वेश्चन फर्स्ट, show that the equation 2x square minus xy minus 3y square minus 6x plus 19y minus 20 is equal to 0 represents pair of lines. ठीक है, represent pair of lines, full stop. Also find
acute angle between them, acute angle between them and point of intersection, point of intersection. समजला क्वेश्चन काय आहे? आपल्याला ही लाईन्स काय शो करायची आहे की रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स. जनरल इक्वेशन आहे. जर जनरल इक्वेशन मला शो करायचं असेल रिप्रेझेंट द पेअर ऑफ लाईन्स, तर दोन्ही कंडिशन तिने सॅटिस्फाय केल्या पाहिजेत. ओके, सो आता तुम्हाला माहिती बघा मेथड कशी करणार आहे आपण. सगळ्यात अगोदर तुम्हाला लिहायचं आहे इक्वेशन. सांगा काय इक्वेशन आहे? 2x² मायनस XY मायनस 3y² मायनस 6x प्लस 19y मायनस 20 इज इक्वल टू 0. याला कम्पेअर करायचं आहे कम्पेअरिंग विथ आपल्या जनरल इक्वेशन सोबत. काय ते ax² प्लस 2hxy प्लस by² प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. ओके, सो करा कम्पेअर. सांगा रे मला 1 बाय 1 व्हॅल्यूज. ए ची व्हॅल्यू किती? ए म्हणजे x² चा कोइफिशियंट 2. गुड. 2h ची व्हॅल्यू किती? -1 -1. करेक्ट. म्हणजे h किती होईल? -1/2. बरोबर. b ची व्हॅल्यू -3 -3. करेक्ट. 2g ची व्हॅल्यू. 2g म्हणजे x चा कोइफिशियंट -6. -6. g किती होईल रे? -6/2 -3. -3. बरोबर. 2f ची व्हॅल्यू 19. 19. बरोबर. मग f ची व्हॅल्यू किती होईल? 19/2. 19/2. आणि c फायनली c ची व्हॅल्यू -20. बरोबर. आता काय करणार आपण? दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाल्या पाहिजेत. बरोबर. नाव वी कॅन राईट हिअर द गिवन इक्वेशन represents pair of lines if they satisfy if this equation satisfy following two conditions. सो पहिली कंडिशन काय आपली? h² मायनस AB हा आला पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0. आणि सेकंड इक्वेशन ABC प्लस 2fgh मायनस AF² मायनस BG² मायनस CH² याची व्हॅल्यू किती आली पाहिजे? 0. ठीक आहे. सो 1 बाय 1 अगोदर मला शो करायचं h² मायनस AB. सो h² मायनस AB इज इक्वल टू, बोला रे h ची व्हॅल्यू किती आहे? इथं वरती काढल्या बघा आपण सगळ्या व्हॅल्यूज. मला सांगत चला, मदत करा थोडी. -1/2 चा स्क्वेअर. बरोबर. मायनस ए ची व्हॅल्यू 2, बी ची व्हॅल्यू -3. बरोबर. किती होईल रे? -1/2 चा स्क्वेअर 1/4. इथं मायनस इथं मायनस, मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 2 × 3 6. किती झाली ॲडिशन ही? 11/4. किती? 4 × 6 24. 24 प्लस 1 25/4. म्हणजेच तुमचा h² मायनस AB किती आला रे? 25/4 आला. 25/4 म्हणजेच इट इज अ ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. म्हणजे त्यांनी पहिली कंडिशन तर सॅटिस्फाय केली आहे. 25/4 हा तुमचा 0 पेक्षा ग्रेटर आहे. ओके. आता सेकंड कंडिशन. ओके, सो वी कॅन राईट हिअर नाव. आता ABC प्लस 2fgh मायनस AF² मायनस BG² मायनस CH² याची व्हॅल्यू आली पाहिजे माझी 0. किती आली पाहिजे? 0 आली पाहिजे. करा पुट व्हॅल्यू. सांगा रे ABC. ए ची व्हॅल्यू 2. B -3. -3. C -20. हां प्लस 2. F ची व्हॅल्यू तुम्ही सांगा चला मला, तर वरती मी स्क्रोल करत नाहीये. F ची व्हॅल्यू 19/2. येस. G ची व्हॅल्यू
-3 Minus h -1/2. -1/2 मायनस एफ स्क्वेअर म्हणजे 2 इंटू 19/2 चा स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर म्हणजे -3 इंटू -3 चा स्क्वेअर आणि मायनस सी एच स्क्वेअर म्हणजे -20 इंटू -1/2 चा स्क्वेअर याची व्हॅल्यू माझी 0 आली पाहिजे. बघा कॅल्क्युलेशन व्यवस्थित आता हे मायनस मायनस प्लस होईल बरोबर. 2 इंटू 3 6 6 इंटू 20 120 इथलचा 2 आणि हा 2 काय झाला बघा कॅन्सल. सो रिमेनिंग हे 19 3 झालं बघा -57 पुढं परत मायनस आहे मायनस मायनस प्लस 57 डिवायडेड बाय 2 ओके. इथं मायनस 19चा स्क्वेअर किती 361 361 बरोबर 2चा स्क्वेअर 4 मायनस इथं काय होईल बघा हा मायनस झाला प्लस 3चा स्क्वेअर 9 9 इंटू 3 27 त्यानंतर इथं परत मायनस मायनसचा मल्टिप्लिकेशन झालं बघा 20 बरोबर आणि 1/2चा स्क्वेअर 1/4 सिम्प्लिफिकेशन करतोय बघा. सो नंबर्स आपल्याकडे जे आहेत जे फ्रॅक्शनमध्ये नाहीत ते कोण कोण आहेत 120 आहे इथं 27 आहे बरं ठीक आहे एक स्टेप मी वाढवतो अजून 120 इथं 57/2 मायनस इथं काय होईल बघा 2 2 जा 4 म्हणजे 361/2 प्लस 27 आणि हा 4 5 जा 20 म्हणजे हा झाला +5 ओके. सो 120 हा 27 प्लस 5 32 120 प्लस 32 झालं 152 ओके. दिस इज 152 देन हे मायनस हे बघा डिनॉमिनेटर दोघांचा सेम आहे. सो 2 2 361 मायनस 57 किती रे 304 -304 करेक्ट. म्हणजे काय होईल बघा 152 प्लस 304/2 मायनस 152 मग प्लस 152 मायनस 152 किती आलं रे आन्सर आला का 0. सो हे कॅल्क्युलेशन जे आहेत बघा ABC प्लस 2FGH मायनस एफ स्क्वेअर मायनस बीजी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0 याला केअरफुली करणे आलं 0 आन्सर ओके. सो वी कॅन राईट हिअर देअरफॉर given lines represents given equation not lines given equation represents pair of lines. दोन्ही कंडिशन सॅटिस्फाय झाली. एक जरी कंडिशन सॅटिस्फाय जर नाही झाली तर तुम्हाला हे काय होईल गिवन इक्वेशन पेअर ऑफ लाईनला रिप्रेझेंट करणार नाही. ओके दोन्ही व्हायला पाहिजेत ॲट अ टाइम. आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे ॲक्यूट अँगल ओके. सो ॲक्यूट अँगल बिटवीन देम सिंपल फॉर्म्युला आहे आपल्याकडे tan थिटा इज इक्वल टू काय मॉड 2 इन द स्क्वेअर रूट एच स्क्वेअर मायनस AB/A+B. आता वरती आपण एच स्क्वेअर मायनस EB फाइंड आउट केलेला आहे बघा इथं किती आलेला आहे तो दिसला का बॉक्समध्ये एच स्क्वेअर मायनस EB 25/4. आता ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे डायरेक्ट पुट करा व्हॅल्यू एच स्क्वेअर मायनस EB किती आहे 25/4 आहे डिवायडेड बाय A+B. एची व्हॅल्यू किती होती एची व्हॅल्यू 2 बीची व्हॅल्यू -3 सो 2 -3 बरोबर ना -3 तो सो -3 घेतला इथं. सो 2 घ्या रे याला स्क्वेअर रूटमधून बाहेर 25चं स्क्वेअर रूट 5 4चं स्क्वेअर रूट 2/2 -3 झाला -1 सो इज इक्वल टू इथलचा 2 2 कॅन्सल 5/-1 म्हणजेच तो झाला -5 मॉडमध्ये बरोबर. पण मॉडच्या बाहेर आल्यावरती काय होईल मग tan थिटा इज इक्वल टू 5 और वी कॅन राईट थिटा इज इक्वल टू tan इनवर्स 5. दिस इज ॲक्यूट अँगल बिटवीन देम ओके. आता लास्ट एक पॉईंट राहिला बघा ॲक्यूट अँगल नंतर काय पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. आता मला फाइंड आउट करायचं आहे पॉईंट ऑफ इंटरसेक्शन ओके इज इक्वल टू सांगा रे फॉर्म्युला. आता आपण लास्टवाला रिमार्क लिहिला पॉईंट ऑफ इंटरसेक्शन या बा इथं येतो HF मायनस BG दिसला ना व्यवस्थित सांगा बरं का मला चुकू नका. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनचा फॉर्म्युला येस सांगा
HF minus BG HF minus BG upon AB minus H square. AB minus H square आणि y coordinate HG minus AF HG minus AF upon AB minus AB minus ओके मला व्हॅल्यू सांगा रे आता तुम्ही. चला मी मागच्या पानावरती येत नाही, मला व्हॅल्यू सांगा. H काय आहे? -1 upon 2. ओके F 19 upon 2. ओके मायनस BG B minus 3. ओके मायनस 3 आणि G Minus 3. ओके मायनस 3 डिवाइडेड बाय AB मायनस H स्क्वेअर. AB A किती आहे? A 2 आहे वाटतं. B मायनस 3 Minus 3. H स्क्वेअर Minus 1 upon 2. मायनस 1/2 चा स्क्वेअर. सो याचा पण डिनॉमिनेटर सेम येणार आहे. 2 मायनस 3 मायनस 1/2 चा स्क्वेअर इथं. ओके हां सांगा. H मायनस 1/2 आहे बरोबर. Minus 1/2. G ची व्हॅल्यू मायनस 3 Minus बरोबर. 3. मायनस A ची व्हॅल्यू 2 आहे बरोबर. आणि F किती आहे? 19/2. 19 upon 2. A ची व्हॅल्यू 2 आणि F ची व्हॅल्यू 19/2. ठीक आहे, याला सिम्प्लिफिकेशन करायचं आपल्याला आता. हे बघा इथं काय होईल रे, प्लस मायनसचं मल्टिप्लिकेशन मायनस 19 अपॉन 2 इंटू 2 4. ओके इथं बघा 3 ठिकाणी मायनस आला, मायनस मायनस मायनस. सो ते मायनसच राहील. 3 इंटू 3 किती? 9 डिवायडेड बाय 2 इंटू -3 -6 मायनस 1/2 चा स्क्वेअर 1/4 कॉमा. इथं मायनस मायनसचं मल्टिप्लिकेशन प्लस 3/2 मायनस. हे बघा इथलचा 2 आणि हा 2 झाला कॅन्सल. तिथं राहिला फक्त 19 डिवायडेड बाय खाली 2 इंटू -3 किती? -6 मायनस 1/2 चा स्क्वेअर 1/4. सो इज इक्वल टू हे बघा -19 मायनस 4 9 जा 36 बरोबर आहे. याला डिवायडेड बाय 4 आहे. होल इक्वेशन डिवायडेड बाय इथं पण याचा डिनॉमिनेटर समजा 1 घेतला तुम्ही, करेक्ट ना. सो किती होईल रे हे क्रॉस मल्टिप्लिकेशन? -6 मायनस 1/4 येतो. येस एनीवन? Minus 20/4. 25/4. येस -24 मायनस 1 झाला -25. -24 मायनस 1 अपॉन 4. इथं 3 मायनस 19 इंटू 2 38 डिवायडेड बाय 2 होल इक्वेशन डिवायडेड बाय -24 मायनस 1 अपॉन का दोन्ही मायनस मायनस आहे ना ते त्यामुळं अपॉन 4. सो काय झाले बघा एक्स कॉर्डिनेट तुमचा आता इथं दोन्ही ठिकाणचा डिनॉमिनेटर 4 4 कॅन्सल. -19 मायनस 36 किती रे हे? Minus 55. -55 डिवायडेड बाय -24 मायनस 1 -25. करेक्ट. आणि हा डिनॉमिनेटर 4 4 काय झाला? कॅन्सल झाला. इथं 3 मायनस 38 -35. 35 अपॉन 24 मायनस 21 सॉरी Minus 24 मायनस 25. आता डिनॉमिनेटर मध्ये काय होईल बघा इथं काय होईल बघा इथलचा तर 4 4 तर कॅन्सल होणार आहे. इथं 2 2 जा 4 आणि हा 2 डिनॉमिनेटर ऑफ डिनॉमिनेटरला तो वरती आला आणि वरती येऊन कोणाला मल्टिप्लाय होईल? 35 ला बरोबर. 35 तो मल्टिप्लाय होईल. करा डिवाइड. आता कितीने जाईल रे भाग? 5 ने. मायनस मायनस कॅन्सल झालं, हे झालं 11/5. इथं मायनस मायनस कॅन्सल झालं. इथं 2 पण आहे बरं का मल्टिप्लायमध्ये. जो 35 अपॉन 25 डिनॉमिनेटरला तुम्हाला माहिती आहे आता 5च राहणार आहे. ओके 7 5 35 आणि 7 इंटू 2 किती झालं? 14. सो पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन हे तुमचे असतील 11/5 14/5. ओके कळालं का रे क्वेश्चन? याच्यामध्ये आपण जवळजवळ 3 क्वेश्चन समजा अटेम्प्ट केल्यासारखं झालं बघा. काय काय केलं आपण याच्यात? अगोदर ते लाईन्स इक्वेशन रिप्रेझेंट करताय का नाही ते बघितलं. त्यानंतर आपण सेकंड याच्यामध्ये काय केलं आहे? अँगल फाइंड आउट केला. आणि थर्ड आपण फाइंड आउट केलं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. येस एव्हरीवन सगळ्यांना कळलं आहे?
आदिती लबडे, आदिती वने, आदित्य भांड, अनिकेत, अंजली येवले, अनुष्का, स्नेहा, साक्षी, भक्ती, हर्षल, गणेश दगडे, अक्षदा, मानसी, स्नेहा, प्रतीक्षा गुंजाळ, प्रेम गाडेकर, राणी गीते, चैताली खोसे, स्नेहल वाघमारे, साक्षी दिंडे, साक्षी मुठे, साक्षी साबळे, सार्थक पाटेकर, सिद्धी लबडे, त्यानंतर तनुजा, वैशाली मुठे, वैशाली पेरे आणि आपली ही चंचल. सगळ्याला कळलंय? ओके. सो ठीक आहे, आता आपण काय करूया, आणखीन एक सेम टाईपचा क्वेश्चन्स घेऊया. याच्यामध्ये पुन्हा आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी फाइंड आउट करायच्या. ठीक आहे. शो दॅट रिप्रेझेंट करते का नाही ते लाईन्सला, त्यानंतर ॲक्यूट अँगल, अँड आफ्टर दॅट पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट. चला नेक्स्ट पेजवरती जाऊया. सो क्वेश्चन नंबर 2. Question is show that the equation x square minus 6xy plus 5y square plus 10x minus 14y plus 9 is equal to 0. मी पुन्हा वाचतो इक्वेशन. एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर प्लस 10x मायनस 14y प्लस 9 इज इक्वल टू 0 रिप्रेझेंट्स पेअर ऑफ लाईन्स. ऑल्सो फाइंड acute angle between them and point of intersection. ओके. चलो आता आपण सोल्युशन करूया. स्टार्ट. अगोदर काय करणार आपण, इक्वेशन ॲज इट इज जनरल फॉर्म मध्ये इक्वेशन तुम्हाला दिलेलं आहे. सो इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 6xy प्लस 5y स्क्वेअर प्लस 10x मायनस 14y प्लस 9 इज इक्वल टू 0. वी कॅन कम्पेअरिंग विथ काय जनरल इक्वेशन आपलं, एक्स स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस 2gx प्लस 2fy प्लस c इज इक्वल टू 0. चला ना मला फास्टमध्ये सांगा, a ची व्हॅल्यू किती, 1, 2h मायनस 6, सो h किती होईल, -6 मायनस 3. बरोबर. b ची व्हॅल्यू 5, 2g 5 10 10, सो g किती 5, 2f 5 मायनस minus 4 14, सो f किती -14 मायनस 7 आणि c -4 9 9. 9 ओके. पुन्हा सेम सेंटेन्स काय, गिवन इक्वेशन रिप्रेझेंट pair of lines if it satisfy following two conditions. सो पहिली कंडिशन आहे एच स्क्वेअर मायनस ए बी हा आला पाहिजे ग्रेटर दॅन इक्वल टू 0. अँड सेकंड कंडिशन इज ए बी सी प्लस 2fgh मायनस ए एफ स्क्वेअर मायनस बी जी स्क्वेअर मायनस सी एच स्क्वेअर इज इक्वल टू 0. याला पाहिजे 0. ओके, सिम्पल आहे. सो फर्स्ट मला फाइंड आउट करायचा एच स्क्वेअर मायनस ए बी. सांगा रे, एच ची व्हॅल्यू किती आहे, -3, त्याचा स्क्वेअर मायनस ए बी. ए ची व्हॅल्यू 1, बी ची व्हॅल्यू 5, 3 चा स्क्वेअर किती रे, 9 मायनस 5 इंटू 1 5, 9 मायनस 5 4. सो तुमचा एच स्क्वेअर मायनस ए बी आलाय 4 आणि इट इज ग्रेटर दॅन ऑर इक्वल टू 0. सो पहिली कंडिशन इज सॅटिस्फाईड. नाव फॉर द सेकंड कंडिशन, इम्पॉर्टंट वन. कॅल्क्युलेशन केअरफुली करायचे असतात याचे. बरोबर.
ABC प्लस 2FGH मायनस AF स्क्वेअर मायनस BG स्क्वेअर मायनस CH स्क्वेअर इज इक्वल टू 0. सांगा रे मला 1/1. A ची व्हॅल्यू किती आहे? 1. 1. ओके सांगताय ना मला? हां मग सांगा. A1 B 5. 5 5. ओके C 9. 9 9. प्लस 2 F -7. -7. ओके G 5. 5. 5 H -3. -3. मायनस 3 का प्लस 3? -3. -3. मायनस आहे ओके -3 हां. नेक्स्ट मायनस AF स्क्वेअर A1 F आहे -7चा स्क्वेअर मायनस B आहे 5 G 5चा स्क्वेअर मायनस C ची व्हॅल्यू आहे 9 इंटू H स्क्वेअर -3चा स्क्वेअर. याचा आन्सर माझं 0 आलं पाहिजे बरोबर आहे. आन्सर शुड बी 0. सांगा किती झालं हे 1 इंटू 5 5 5 9 जा 45. ओके हे मायनस झालं प्लस. ओके इथं म्हणजे प्लस येणार आहे तुमचं. आता काय होईल हे बघा 2 इंटू 5 10 आणि हे 7 त्रिक 21 21 गुणिले 10 210. 210. ओके इथं मायनस 1 इंटू 7चा स्क्वेअर 49 49. ओके इथं 49. 5चा स्क्वेअर 25 इंटू 5 125. 125. इथं मायनस 3चा स्क्वेअर 9 9 जा 81. करेक्ट. आता प्लस मध्ये किती येतात बघा हे 45 प्लस 210 255 आलेत. ओके सबस्ट्रक्शन मध्ये किती येईल बघा 49 प्लस 81 म्हणजे हा 50 प्लस 80 130 प्लस 125 255. सबस्ट्रॅक्शन हे तिघांचं तुम्ही सबस्ट्रॅक्शन म्हणजे सेम साईन ॲडिशन करावं लागेल. ते पण किती येतं 255 येतं आहे. सो 255 मायनस 255 आन्सर 0. 0. Therefore we can write given equation represent pair of lines. ओके आता आपल्याला फाइंड आउट करायचं आहे acute angle. Now acute angle between them. काय फॉर्म्युला आहे? tan theta is equal to in the mod of 2 in the square root h square minus ab upon a plus b. So is equal to 2 in the square root. तुम्ही h square minus ab ची व्हॅल्यू वरती काय दिली किती येते? हवी तर ब्रॅकेटमध्ये बॉक्स 4. 4 आलेली बरोबर. सो स्क्वेअर रूट मध्ये येतं 4 a प्लस बी. ए ची व्हॅल्यू किती होती 1. आणि 1. बी 1. 1. बी किती 5. येस 5. किती होईल हे 2 चा स्क्वेअर रूट 2 अपॉन 1 प्लस 5 6 बरोबर का. 2 इंटू 2 झालं 4/6 4/6 म्हणजे किती आला टॅन थिटा आपला 2/3. 2/3. Therefore theta is equal to tan inverse 2/3. This is the answer for theta. आता मला फाइंड आउट करायचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. सो therefore पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. चलो बोलो फॉर्म्युला HF minus BG H minus BG upon A B minus H square H square. आणि सेकंड y coordinate GH minus AF upon AB minus H square. GH minus AF H बरोबर ना. GH लिहा का HG हा ठीक आहे. चला आपण HG देतो Yes. HG आणि GH दोघांचं मिनिंग एकच कसंही लिहा ठीक आहे. HG तर HG मायनस AF अपॉन AB मायनस H स्क्वेअर. चला व्हॅल्यू सांगा मला 1/1. H ची व्हॅल्यू -3. -3. F -7. -7. -7 मायनस B 5. 5. G 5. 5. G पण 5 का ओके अपॉन AB मायनस H स्क्वेअर. AB A किती 1. 1. ओके B 5. 5. 5 मायनस H स्क्वेअर. H किती -3 ना
मायनस हो. 3 स्क्वेअर ओके, म्हणजे इथं 1, इथं 5 मायनस मायनस 3चा स्क्वेअर. ओके, वरती एच, एच म्हणजे -3. ओके, जी किती होता? जी 5 है ना, मायनस ए 5 एफ, ए ची व्हॅल्यू 1 आणि एफ किती रे? -7 का? हो. ओके, करा सिम्प्लिफिकेशन. -3 -7 21 -25 डिवायडेड बाय 1 into 5 5 मायनस 3चा स्क्वेअर 9 9. 9 इथं -3 into 5 -15 का? -15 मायनस इथं मायनस 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 +7 डिवायडेड बाय 5 -9. सो 21 -25 हा झाला -4 आणि 5 -9 -4 -15 +7 -8 -4. सो वी गेट द फायनल आन्सर -4 4 4 कॅन्सल. किती राहिलं इथं 1 आणि इथं 2. सो दिस इज द पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. दोघांपैकी काही लिहिलं तरी चालतं इथं. ओके, तो एकमेकाला ते 1 आणि 2 ह्या पॉईंटमध्ये काय करतील? इंटरसेक्ट करतील. समजलं का रे क्वेश्चन हा सगळ्यांना? यस, समजलं सगळ्यांना? हो. ओके, चलो अब फिर मैं देता हूँ आपको अब इस टॉपिक पे होमवर्क. देऊ का 4-5 इक्वेशन सेम. हा काय करायचं तुम्हाला? रिप्रेझेंट करतात की नाही पेअर ऑफ लाईन्स ते चेक करायचं. फर्स्ट, सेकंड, अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, सॉरी ॲक्यूट अँगल बिटवीन देम फाइंड आउट करायचं आहे. आणि थर्ड, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट किंवा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, ओके. सो मी इक्वेशन देऊन देतो तुम्हाला, तेवढं होमवर्क करायचं आहे. करत चला रे होमवर्क. सो होमवर्क, फर्स्ट क्वेश्चन आहे 2x² + xy - y² + x + 4y - 3 = 0. ठीक आहे, आणि नेक्स्ट आहे अजून 3 एक इक्वेशन आहेत, तेवढे करा. चेक करू दे कुठे गेले ते. येस, गॉट इट. नंबर सेकंड, 9x² - 6xy + y² + 18x - 6y + 8 = 0. Number 3, 2x² + xy - y² + x + 4y - 3 = 0. And last, x - 3 bracket square + x - 3 y - 4 - 2 in bracket y - 4 चा स्क्वेअर = 0. क्वेश्चन नंबर 4 काय करायचं आहे तुम्हाला? क्वेश्चन नंबर 4 ला अगोदर सिम्प्लिफाय करा आणि त्याला जनरल फॉर्ममध्ये आणा, म्हणजे वरच्या फॉर्ममध्ये. ठीक आहे, आणि मग तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. ठीक आहे बच्चा पार्टी.